नवी मुंबईतील घणसोलीत ड्रिंक अँड ड्राईव्हचा प्रकार समोर आलाय। पोलिसांच्या गाडीनं दुचाकीला धडक दिली। पळून जाणाऱ्या नशेखोर वाहन चालकाला नागरिकांनी पकडलं। खालिद का शिवाजी चित्रपटातून वादग्रस्त संवाद वगळणार। चित्रपटाच्या निर्मात्यानं भूमिका स्पष्ट केली आहे। मोठ्या विरोधानंतर चित्रपट निर्मात्यानं हा निर्णय घेतलाय। खालिद का शिवाजी या चित्रपटाला ठाण्यातही शिवप्रेमींनी विरोध केला। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे दावे केल्याचा आरोप आहे। पुण्याच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली। वसतिगृहातील खोलीतच तिनं गळफास घेतला। ज्योती कृष्णकुमार मीना असं 23 वर्ष आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे। कोर्टाचा आदेश येईपर्यंत कबूतरखाना बंदच राहील। ताडपत्री काढणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय। पाच ज्योतिर्लिंगांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। विकासासाठी 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। नागपुरात धर्मजागरण प्रांत कार्यालयाचं लोकार्पण झालंय। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं। भगवान नगरच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला।